सवाल माझा आहे काय चित्रपटामध्ये 16 गाणी लिहिली. त्यातलं एक गाणं लावणी एवढ्या लोकांना आवडतंय अजूनसुद्धा, पण त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सेन्सॉर बोर्डानं त्याच्यावर हरकत घेतली. ते गाणं तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं आणि 16वं वरीस धोक्याचं. यात काय धोक्याचं आहे मला अजून कळलं नाही. गाणं धोक्याचं नाही, वरीस धोक्याचं आहे. आणि मी तरी इशारा दिलेला आहे वयात आलेल्या मुलीला, बायानो 16वं लागलंय तुम्हाला, जरा जपून. तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं. त्या नाक्यावर कोण कोण बसले बघा. नाक्याचं आणि 16वं वरीस धोक्याचं. म्हणलं हे काय ह्याच्यात वाईट काय, गैर काय? नहीं नहीं ये नहीं चलेगा, ये गाना वल्गर है, ये गाना काट कर हम फेंक देंगे. ते हिंदीत बोले का? पिक्चर मराठी, लिहिणारा मी मराठी, ऐकणारे तुम्ही मराठी, गाणारी गायिका मराठी आणि चांगलं की वाईट ठरवणारे गुजराती. सेन्सॉर बोर्डाचे मेंबर माझ्याशी हिंदीत बोलतायत. आज जाऊन इंग्रजी डिस्कशन त्यांचं. ये गाना नहीं चलेगा, ये वल्गर है. मतलब कसं काय? समजो खेबुडकर साहब, तुम्हारा ये जो गाना है ना 16वां वरीस धोक्याचा, ये गाना गाते गाते अगर तुम्हारा जवान लड़का मेरी जवान लड़की की तरफ देखेगा तो उसको कैसा लगेगा? म्हणजे अच्छा लगेगा उसको. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब याच अर्थाचं एक गाणं, मुझे लगा 16वां साल जमाना दुश्मन है. याचा अर्थ काय होतो? तोच अर्थ मी माझ्या लावणीत लिहिलेला आहे. नाही नाही खेबुडकर साहेब जरा समजा दीजिए, असं सांगतो. म्हटलं मराठी भाषा वळवावी तशी वळते, खेळवावी तशी खेळते आणि पळवावी तशी पळते भाषा. जरा एक्झाम्पल दो. म्हटलं एक सांगू तुम्हाला साहेब, रामदास स्वामी तुम्हाला माहिती आहेत? हाँ, मैं तो उसको गुरु मानता हूं, कितना बड़ा आदमी. मनाचे श्लोक माहिती आहेत म्हणला. मग आता त्यांनी किती वल्गर लिहिले ते तुम्हाला सांगतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. इसमें वल्गर क्या है खेबुडकर साहब? दोन्ही ओळी वल्गर आहेत म्हणलं. याच दोन ओळी एक तरुण मुलगा तरुण मुलीकडे बघून तुझा सदा सर्वदा योग. तेवढ्यात नाही भागणार. तुझे कारणी देह माझा. बाप रे, या अर्थानं रामदासांनी लिहिलं होतं का हो? त्यांनी लिहिलं रामासाठी, तुम्ही वापरता प्रेमासाठी. तू काय करायचं? कोणी अर्थ लावणाऱ्याचा दोष आहे. अच्छा अच्छा अच्छा, हाँ तो ये गाना चलेगा. चलेगा नाही म्हणलं, दौडेगा. ते दौडेगाचं दौडत दौडत अजूनपर्यंत आपण ते ऐकतोय. 16 वरीस धोक्याचं, सोलोचन चव्हाणी काय सुरेख गायलं ते लावणी.